जळगावात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर बॅनरबाजी करण्यात आली। अजित पवारांच्या दौऱ्यावेळी ही बॅनरबाजी करण्यात आली। बॅनर कुणी लावले हे अद्यापही स्पष्ट झालं नाहीये। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज या ठिकाणी एक दिवसीय जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे। मात्र या ठिकाणी जळगाव शहरामध्ये लावण्यात आलेलं एक बॅनर जे आहे या ठिकाणी चर्चेचा विषय बनलेला आहे। आपण बघू शकतो की अजितदादा या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे आणि या ठिकाणी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयाच्या अगदी बाजूलाच या ठिकाणी एक बॅनर लावण्यात आलेला आहे आणि एकंदरीत हे बॅनर जे आहे या ठिकाणी आता सध्या जळगाव जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 1999 पासून फक्त पश्चिम महाराष्ट्र तुपाशी, खानदेश विदर्भ नेहमीच राहिला राजकीय दृष्टीने उपाशी, म्हणूनच आता आमचा सवाल आम्ही का यावं तुमच्या पाशी। नामदार अजितदादा खानदेशवासियांची अपेक्षा पूर्ण करणार का, अशा आशयाचं हे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। नेमकं हे बॅनर कोणी लावलं हे या ठिकाणी कळू शकलेलं नाही, मात्र खानदेशातील एक खरा सामाजिक कार्यकर्ता असा या बॅनरवर उल्लेख आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे आणि एकंदरीत सध्या हे बॅनर राजकीय दृष्ट्या चर्चेचा विषय बनलेला आहे। कॅमेरामॅन वसीम सह मी केमचंद कुमार, TV9 मराठी।